कौल महाराष्ट्राचा लोकशक्तीचा आवाज, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून। नमस्कार, माझं नाव आहे सतीश। आपण पाहत आहात कौल महाराष्ट्राचा आवाज जनतेचा। मी आलेलो आहे सांताक्रूज पूर्व वाकुला दत्ता मंदिर या परिसरात प्रभाग क्रमांक 89 मध्ये। महानगरपालिकेच्या निवडणुकीचा घमासान सुरू आहे। येत्या 15 जानेवारीला निवडणुका पार पडणार आहेत। तर आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक 89 चे उमेदवार मंगल शिंदे आहेत। आपलं सहर्ष स्वागत आहे कौल महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवर। पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारेल, जी आता निवडणूक सुरू आहे महानगरपालिकेची, त्याच्यात तुम्हाला कॅन्डिडेट म्हणून उतरावं असं का वाटतं? काय इकडच्या ज्या समस्या आहेत, अशा मोठ्या समस्या तुमच्या प्रभागामध्ये 89 प्रभागामध्ये काय अशा मोठ्या समस्या आहेत ज्या तुम्ही सोडवण्यासाठी या निवडणुकीत उभ्या? सर्वात प्रथम तर मी तुमचं धन्यवाद करेन की तुम्ही माझा इथं इंटरव्ह्यू घ्यायला आलात। मला असं वाटतं की माझ्या अनेक वर्षामध्ये म्हणजे 15 वर्षापासून म्हणजे माझ्या लहानपणापासूनच त्या समस्या मी बघत आले। त्या समस्या कुठेच म्हणजे त्याचा हल निघत नाहीये किंवा कुठेच त्या म्हणजे थांबत नाहीये की त्या सुरूच आहेत। वारंवार म्हणजे गटर भरणं, नाले भरणं, लोकांच्या नळाला पाणी नाही येणं, असे जनताना ह्या समस्यांना कंटाळले। त्यासाठी मला असं वाटलं की मी तर प्रयत्न करतच आहे की छोटे छोटे, पण जेवढा मला प्रयत्न करायचा तेवढा मला होत नव्हता। म्हणून मला असं वाटलं की चला आपण स्वतःहून उतरावं। लोकांचाही प्रतिसाद मला चांगला होता की ताई तुम्ही स्वतः उतरलात तर खरंच आपले प्रश्न सुटतील। म्हणून मला असं वाटलं की बाबा स्वतः उतरावं आणि आपल्या लोकांचे प्रश्न सोडवावे। इकडे जे पूर्वीचे उमेदवार होते जे निवडून आलेले, त्यांच्याकडे तुम्ही समस्या नेलात, त्यांनी काय त्याचा तोडगा काढला नाही का? मी तर त्यांच्याकडे समस्या घेऊन गेली नाही, पण बाकीच्या जनतेने त्यांच्याकडे समस्या घेऊन गेले। वारंवार पत्र व्यवहार केले, पत्र व्यवहार करून लास्ट टाइपला माझ्याकडे आले की ताई ह्या प्रश्न म्हणजे ह्या ज्या समस्या आहेत तुम्ही सोडवा म्हणून। मग त्या समस्या मी महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवत गेली, पण वारंवार तिकडे जाऊनही त्या लोकांच्या समस्या सुटल्या नाहीत। जसे टॉयलेटांचे दरवाजे एकदम फुटलेले होते, नंतर त्यांचे गल्लीमध्ये जे लहान मुलं येतात जातात स्कूलला, ते असे अक्षरशः बुटा हातामध्ये घेऊन जातात आणि बाहेर येऊन शूज घालून ते स्कूलला जातात। मग हे प्रश्न जे पॅनलवरती जे नेते आहेत त्यांनी हे प्रश्न सोडवायचे असतात, पण ते अद्यापही आधीपासूनचे जे नगरसेवक, जे आधीपासूनचे आपले आमदार असतील, म्हणजे त्यांना जे लोकांनी विश्वासाने निवडून दिलं, त्यांचा तर विश्वास म्हणजे त्यांनी संपवूनच टाकलाय। कारण की कुठेच असं बघायला गेलं तर कुठेच असे कामं होत नाही। आता साधारण आता निवडणुकी आल्यात, त्यामुळे आता थोडी कामं आतमध्ये चालू आहेत, ते निवडणुकी पुरतेच चालू असणार आहेत। हा प्रश्न चांगला, तुम्ही हा बरोबर बोलात की निवडणुका जशा डिक्लेअर होणार होत्या त्याच्या 10-15 दिवसा अगोदरच इकडची कामं सुरू झालेली। इकडे शाळा आहे, शाळेचं नाव आहे रामेश्वरी शाळा। समोर खूप असं कचरा वगैरे असायचं, त्याची साफसफाईचं काम चाललंय। बाकी इतर कामं निवडणुकीच्या अवघ्या 10-15 असं का झालं? म्हणजे फक्त निवडणुकीच्या अगोदर करायचं नंतर विसरून जायचं असं का तुम्हाला वाटतं का? आता तर ते तसंच आहे म्हणायला गेलं तर। आता निवडणुकीच्या तोंडावर तर गेल्या पावसाळ्यामध्ये, त्याच्या आधी पावसाळ्यामध्ये ते रामेश्वरी स्कूल जवळ जे पाणी तुंबत होतं, जे गुडघ्या एवढं पाणी, मी पण इकडेच राहते, त्या गुडघ्या एवढ्या पाण्यातून ती लहान मुलं, मी बघितलं की इथे कोणच येत नाही प्रश्न सोडवायला। ते महानगरपालिकेला जर साधं तुम्ही फोन करा, ते येऊन महानगरपालिका प्रश्न सोडवतील, पण हे तयार होत नाही कोणी का? तर त्यांना तसंच राहायचं असतं। काही लोकांनी असंही हिणवले, हे घाणीतली माणसं ही घाणीतच राहणं, आमचा जन्म घाणीत राहण्यासाठी झालाय का? मग हे आता 5 वर्षामध्ये जेव्हा निवडणुकी येतात त्याच वेळेला हे मग आमच्या दरवाज्यात का येतात? हे लोकांचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न लोकांचे सुटत नाहीयेत। ते सुटायसाठी मला ह्याच्यामध्ये या उतरावं लागलंय। आता जनतेने त्याचा, आता जनते माझ्या जर विश्वास टाकत असेल तर मला बहुमताने निवडून देतील, नाहीतर तिथेच राहायचं असेल। कारण की ह्या जे आता कामं चालू आहेत ती फक्त इलेक्शन पुरतं आहेत। जेव्हा 16 तारखेला इलेक्शन डिक्लेअर होणार, सगळं होणार, उमेदवारी टर्न होणार, त्याच्यानंतर ह्या एरियामध्ये कोणताही नेता बघायला आतमध्ये येणार नाही। आता जर आतून तुम्ही बघितलात, जर आतमध्ये गेलात तर आतून जे छोट्या छोट्या गल्ली आहेत की एक माणूस सुद्धा बाहेर येत नाहीये।
तर आपला जर माणूस जर घरातले जर आजारी पडले बरोबर. तर ते कसे बाहेर आणायचे बरोबर. किंवा कोणाचं मयत झालं काय झालं तर ते कसं बाहेर येणार बरोबर. तो पण प्रश्न उद्भवतो ना. बरोबर. आज तुम्ही स्वतःचा विकास केलात बरोबर. पण आमचा विकास कुठे आमचा विकास हरवलाय का आमचा विकास आमचा हरवलाय मग तो कोणी सोडवावा आता जनतेने त्याचा विचार केला पाहिजे की आपला विकास झाला पाहिजे की आपण आहे तसेच राहिलो पाहिजे. अतिशय म्हणजे जो फंड भेटतो त्याचा पुरेपूर उपयोग होत नाही का जसं आता आपण 10-15 वर्ष काय 20 वर्ष काय 25 वर्ष झाली आहेत 30 वर्ष झाली आहेत आपण ह्याच गोष्टी ऐकतो नळ पाणी गटर वीज या अशा समस्या पुढेही चालू राहायला पाहिजे का तुम्ही बरोबर बोललात की ह्याच्यावर तोडगा निघाला पाहिजे काय हा तोडगा निघेल का असं तुम्हाला वाटतं का जनतेने जर विचार केला जर नवीन चेहरा आणला हा. तर ह्या प्रश्नाचा तोडगा नक्कीच निघेल आणि जो निधी येतो तो निधी पुरेपुरा वापरला नाही जात कारण की महानगरपालिकेमध्ये मी सतत असते बघत असते बाकीच्या प्रभागामध्ये कामं सुरळीत चालू आहेत मग हा 89 वॉर्डला वाली का नाहीये जर इथे आमदार आहेत खासदार आहेत इतर आपले नगरसेवक आहेत कार्यकर्ते आहेत मग त्यांनी आवाज उचलायला पाहिजे होता ना. आता कुणी येतं उभे राहतात मतं मागतात हे कितपत योग्य आहे हे जनतेने विचार करावा. धन्यवाद मंगलजी. धन्यवाद. तर ह्या होत्या मंगल शिंदेजी जे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 89 नगरसेवक साठी अपक्ष उभे आहेत. तर आपला हा चर्चासत्र मी इथेच संपवतो. पाहत रहा कौल महाराष्ट्राचा आवाज जनतेचा. कौल महाराष्ट्राचा लोकशक्तीचा आवाज महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून.